स्वतंत्र महाराष्ट्राला लाभलेले पहिले मुख्यमंत्री म्हणजे यशवंतराव चव्हाण यांचा आज 12 मार्चला जन्मदिवस असतो। त्याच निमित्ताने आज आपण त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण गोष्टीचा आढावा घेणार आहोत या व्हिडिओतून। एकोणीसशे 75ला साहित्य संमेलनाची निवडणुका झाल्याच नाहीत। कारण होतं आणीबाणी। मग साहित्य संमेलन भरवायचं की नाही याची चर्चा सुरू झाली। जर साहित्य संमेलन झालं नाही तर वेगळा संदेश जाऊ शकतो, म्हणून साहित्यिकांनी ते घ्यायचं ठरवलं। पण अध्यक्ष म्हणून कोण राहील? शेवटी सर्वांनी एकमताने दुर्गा भागवत यांची निवड अध्यक्ष म्हणून केली आणि त्या अध्यक्ष बनल्या आणि स्वागताध्यक्षपद यशवंतराव चव्हाण यांच्याकडे गेलं। 26 जून 1975ला आणीबाणी जाहीर झाली आणि साहित्य संमेलन डिसेंबर 1975 मध्ये होतं। संमेलनातल्या घडामोडी त्यांनी आठवले तसे या पुस्तकात दुर्गाबाई भागवत यांनी सांगितले आहेत। आणीबाणीचे कार्य संपले तेव्हा आणीबाणी उठवण्यात यावी असं एक पत्रक साहित्यिकांतर्फे इंदिरा गांधी यांना देण्यात येणार होतं। या पत्रकावर अंदाजे 200 साहित्यिकांनी आणि दुर्गाबाई यांनी सही केली आणि ते यशवंतरावांच्या हाती द्यावे अशी सूचनाही साहित्य संमेलनातल्या लोकांना केली होती। दुर्गाबाई यांच्या लढाऊ भूमिकेने आणीबाणीच्या काळात साहित्यिकांना अन्यायाविरुद्ध बोलण्याचे नैतिक धैर्य दिले। संमेलनाचे मावळते अध्यक्ष होते पु ल देशपांडे। ते भाषण करीत असताना दुर्गाबाई यांनी त्यांच्याकडून माईक घेतला आणि जयप्रकाश नारायण यांची प्रकृती बरी नाही, त्यांना आराम मिळावा म्हणून आपण सर्वांनी प्रार्थनेला उभं राहावं अशी प्रेक्षकांना विनंती केली। जयप्रकाश नारायण हे आणीबाणीला प्रखरतेने विरोध करत होते। विनंती ऐकून सर्वजण उभे राहिले। यशवंत चव्हाण देखील उभे राहिले। दुर्गाबाईंनी थेट आणीबाणी नाव न घेता योग्य तो संदेश लोकांपर्यंत पोहोचवला। अशा रीतीने त्यांनी आणीबाणीचा प्रतिकात्मक निषेध नोंदवला आणि त्यात यशवंतरावांना देखील सहभागी करून घेतलं। प्रार्थना संपल्यानंतर शांतता सर्वत्र पसरली। यशवंतराव चव्हाण यांची काय प्रतिक्रिया येईल याची आयोजकांना धास्ती वाटली। यशवंतरावांनी संमेलनात भाषण सुरू केले। त्यात ते म्हणाले, या संमेलनाचा स्वागताध्यक्ष झालो आणि देशामध्ये अनेक घटना घडल्या, तेव्हा मी येणार नाही असं काहीतरी शंका कुशंकांचा बाजार बांधला होता। माझी काही मतं आहेत आणि त्या मतांचा मला आग्रह आहे असं त्यांनी या व्यासपीठात सांगितलं। इंदिरा गांधी आमच्या नेत्या आहेत आणि कोणी निषेध करूनही त्यांचा निषेध होणार नाही, कारण ते जनतेने स्वीकारलेले नेतृत्व आहे असं परखड मत त्यांनी संमेलनात मांडलं। पुढे ते म्हणतात, आपली मतं वेगळी असली तरीही ज्ञानाची पूजा करावी त्या तत्वावर माझा विश्वास आहे आणि असाच आदर मला दुर्गाबाई भागवत यांच्या ज्ञाननिष्ठेबद्दलही आहे। आम्हाला सगळ्यांबद्दल आदर्शाची भावना आहे। मतं वेगळी असतात, नसली तर आपण माणसं कसली आहोत। मी आपल्याला सांगू इच्छितो की लोकशाहीवर आमचा विश्वास आहे। ज्या दिवशी लोकशाही राहणार नाही त्या दिवशी आम्ही जिवंत राहणार नाही। आमचा एक नम्र दावा असाही आहे की थोड्याफार लेखणीने आणि जास्त वाणीने मराठीची सेवा करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। मराठी साहित्यिक आणि लोकांच्या जीवनावर परिणाम करणारे राजकारणी यांच्यामध्ये एक प्रकारचा सामंजस्य निर्माण व्हावे, एक संवाद निर्माण व्हावा। मतं वेगळी असली तरी आम्ही मराठीची लेकरं आहोत या नात्याने जर आम्ही एकत्र येणार आहोत तर आमच्या राजकारणाचा वास यायचं काही कारण नाही। यशवंतराव यांचं प्रसंगाचं औचित्य भंग होणार नाही हे कौशल्य आणि मुख्य म्हणजे जेव्हा ते राजकारण करत नसल तेव्हा एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे वर्तणूक करीत असत। यशवंतराव चव्हाण हे अतिशय सुसंस्कृत आणि व्यासंगी होते। त्यांनी त्यांच्या पदाचा किंवा उंचीचा अभिनिवेश बाळगला नाही। राजकारणात अनेक लोक येतात आणि जातात, पण मोजकेच चर्चिले जातात आणि स्मरणात राहतात। त्याचे कारण म्हणजे त्यांचे कर्तव्य आणि नेतृत्व। यातीलच एक होते यशवंतराव चव्हाण।